देशभरात 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। देशभरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय इमारतीत तिरंगी रोषणाईमध्ये उजाळल्या। लाल किल्ल्यावर सलग 12व्यांदा मोदींच्या हस्ते झेंडावंदन। ऑपरेशन सिंदूरसह अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बबाबत काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। ऑपरेशन सिंदूरमधील वीरांचा सन्मान। हवाई दलाच्या 9 जवानांना वीरचक्र तर बीएसएफच्या 16 जवानांना शौर्य पदक जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 7:30 वाजता वर्षा निवासस्थानी करणार ध्वजारोहण। वर्षा बंगल्यावर नंतर मंत्रालयामध्ये झेंडावंदन। गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून घोषित। यंदा प्रथमच सरकारचा गणेशोत्सवात सहभाग। महोत्सवासाठी 11 कोटींचा निधी। राज्यातील ॲप आधारित टॅक्सी रिक्षा चालकांचं आज आंदोलन। आरटीओ कार्यालयासमोर शांततेमध्ये करणार निदर्शनं। प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता। जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमध्ये 46 जणांचा मृत्यू। आतापर्यंत 167 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश। मृतांमध्ये सीआयएसएफच्या 2 जवानांचाही समावेश।